नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी माझ्या मामाला मुलगी बघायला मुलगी. हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही चुकत असेल तर लहान भाऊ समजून माफ करा. बरं मंडळी, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, पोहे चालतील का? अहो, पोहे चालायला पोह्याला कुठं पाय असतात? मजाक करू राहिला तो मजाक मध्ये झाला ना, म्हणून त्याला मजाक करायची लय सवय. ओ पप्पा, काय बी कसं बोलतो तुम्ही माझ्या मित्राला? अरे तुझा मित्र तर मला तेच लायकीचा दिसतोय. ओ तुम्ही कोण आहे हो? मरायला लागले पार, तुमचा जीव चाललाय. आणि कशाला मध्ये 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 बोलताय हो? अरे बाप रे, भोंगळे पाटील, तुमचं नातू तर लयच वात आहे बोलायला. बारीके पोरग मस्करी करू राहिलं. ए आज्जा, मी मस्करी नाही करत, जे आहे ते बोलतोय. गोट्या, अरे गप की बाबा, तुला ह्यासाठी आणलाय का? बरं मी काय म्हणते ते राहून द्या. तुम्ही चहाच मागवा आणि पोहे बी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. मला चहा नाही चालत बर का, मला कॉफी लागते. कॉफी उघडलं का थोबड तुझं बिनकामाचं. अहो दाजी, आता काही बोलू का नको? का मुका बसू मुख्य बाईलावानी? अरे मला एक सांग, तुला वाटतं का नाही रे तू लग्न हो म्हणून? काय दाजी असं बोलता का? काय गप्पा चालल्यात म्हणायचं दाजी आणि मेवण्यामध्ये, आम्हाला बी कळू दे की जरा. अहो काय नाही म्हटलं, पोरीला बोलवा आता, उशीर व्हायला लागलाय. होय पोरीला बोलवा आता. कसं आहे, आम्हाला बी लांब जायचंय, लांबचा पल्ला आहे. असं म्हणता वय? बरं बोलवतो. ए सुनबाई, बाईला घेऊन ये बघू, उरकला का नाही? हो उरकलंय, आले. ही आमची बाळी बघा, ही पोरगी आहे बघा, नवरी मुलगी. बरं मुलगी चांगली आहे दिसायला. मग एकुलती एक पोरगी माझी, लाखात एक. बाळा चालून दाखव बघू, चालून दाखव. बाळा हसून दाखव, हसून. बापरे, पोरगी तर लय डेंजर असते बाबा. वाट्या गप बसतो का? बाळा बोलून दाखव, बोलून. काय गे म्हशी, आल्यापासून लावलंय चालून दाखव, हसून दाखव, बोलून दाखव. आता बाई पोरगी तर लय जाग आहे बोलायला. नाही हो, पोरगी लय शांत आहे, पण सकाळपासून जरा डोकं दुखतंय म्हणून चिडचिडी करते. गोट्या भाऊ, पोरगी दिसायला तर एक नंबर आहे. पण हिचं डोकं काय दुखायला लागले? पीती काही पिस्तुल्या, मला बी तसंच वाटतंय. पोरगी ना स्मार्ट. ही नक्कीच दारू बिरू पित असणार आहे. तसं असं तर मग तर कल्याण झालं बाबा संसाराचं. तुझा मामा बेवडा आणि बायको बिवडी भेटन. मी काय म्हणतो, हिचं डोकं दुखायला ही काय रात्री काय पिऊन बिऊन आलते काय? तर उतरले ह्याची अजून. नरसळ्या तोंडाच्या, कोण आहेस रे तू? आणि तू कोण मला विचारणारा पिऊन बिऊन आलते का म्हणून? अगे बाब्या, अरे तुझी नात तर लयच बोलाय का दिसला का? आईला बहुतेक हे पण लग्न मोडते वाटतं. राज्या ही फक्त बोलायचा बरे नाही, मला लय आगा वाटते पोरगी. माकड तोंड्या गोट्या, गप बस की, तुला काय लय अनुभव आहे का? अहो माझी पोरगी लय शांत आहे. अहो भोंगळे पाटील, पोरगी लाखात एक, दिसायला पांढरी शिपडे, आणि गुण बिन सगळं लय भारी बघा. बाळा, तुला स्वयंपाक येतो का? स्वयंपाक हो येतो की. काय येतं बाळा तुला? मसाले भात, पांढरा भात, फ्राय राईस, शिळा भात परतायला येतो. आईला हे सगळे तर भातच आहेत, काय फक्त भात येतो का तुला? चालतंय, मला चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. अरे सुक्कळीच्या जरा गप बसकी, तू थोबड जरा बंद ठेव की जरा. मोठी माणसं विचारतात प्रश्न. आईला ही माणसं माझं ह्या जन्मात तरी लग्न होऊन देतात का नाही काय माहिती. स्वतःचा नातू पोपटावानी बोलतोय, त्याला पण थांबवा ना. आणि मी एक शब्द काढला तर मला लगेच बोलतात. बाचा बी अवगुणा भेटलाय, नक्कीच मला लग्न मोडतोय वाटतं आज. अहो जाऊ द्या, स्वयंपाक हळूहळू शिकल. होय की, मी पण तेच म्हणते. तेच म्हणायला एवढे वर्ष काय झक मारली का मग? तिला सध्या स्वयंपाक शिकवला नाही? नासक्या तोंडाच्या खेकड्या, कोण आहेस रे तू? तुझा काय संबंध मध्ये मध्ये टेव करायचा? आम्ही आमच्या मामाला पोरगी बघतोय, कळलं का? व्यवस्थित तपासून घेणार. अरे फुकण्या तोंडाच्या,
तपासून गेला मी काय शर्ट बिरट आहे वय. असू दे बाळा, शांत हो. बारीक पोर आहेत ती. मी काय म्हणतो, सगळं ठरायच्या आधी देणे घेण्याचं बोलायचं का? त्यात काय बोलायचं तेव्हा? आम्हाला काय नको, फक्त पोरगी द्या तुमची. अरे गप्पी, मोठी माणसं बोलतात ना. ह्याच्या आईचा किडा आहे म्हाताऱ्याच्या, अजिबात बोलून देत नाही मला. बरं, पोराला घरदार जमीन जुमला किती आहे? आईला मामीने सांगितलं होतं नुसतं फेकायचं. बक्कळ पैसा आहे आपल्याकडे. 50-60 एकर जमीन आहे, 2-3 बंगले आहेत, 4-5 गाड्या आहेत, 4 व्हीलर, 10-12 स्वयंपाक करायला नोकर आहेत, 5-6 ड्रायव्हर आहेत. अजून काय पाहिजे बोला. अरे मामा, भाड्या जर्क्षण आला होता आमच्या घरी आणि इथं आलाय आमच्या गाडीत. आणि कुठं आल्या रे तुझ्या 5-6 गाड्या? गोट्या, मस्करी करायची बंद कर. गप बस, तू थोबाड बंद ठेव जरा. हे बघा, नवरदेव मस्करी करतोय तुमची. पण ना, मुलाला घर आहे, 2-4 एकर जमीन आहे, 5-50 लाख रुपये बँकेत बॅलन्स आहे. चायला हे मामा ग बसलं की म्हातारी बोलायला लागली, आणि म्हातारी तर मामापेक्षा जास्त वाढून सांगायला लागली. तिला कळा ना की जर बँकेत बॅलन्स दाखव म्हणलं तर काय दाखवीन हा मामा? काय कुसळ दाखवीन का? बरं, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणल्या असलच. तुम्ही पुरीची काहीच काळजी करू नका, एकदम राणीसारखी राहील पोरगी तुमची, राणीसारखी. अरे गोटे, राणीसारखी राहिला पहिला नवरदेव तर राजासारखा पाहिजे. तुझा मामा तर सकाळ गेला तर संध्याकाळ झाली कळत नाही गेला, एवढं तर पितो. अय कारट्या पिस्तुल्या, तो थोबड गप ठेव की, का टाकू कॅप्टन एक दांडक. बरं, पोरगा काम काय करतो म्हणायचं? नोकरीला कुठे? पोरगा वय, पोरगा ते काय म्हणतात रे, ते आठवणा झाले माझ्या डोळ्यासमोर नावे बघ. रिकाम टेकडा म्हणायचं का आजी तुला? आठवलं. पोरगा इस्टेट एजंट आहे बघ, इस्टेट एजंट. ते जमिनीची खरेदी विक्री करतो बघ. जावई बापू, तुमची काय अपेक्षा आहे? आईला जावाई म्हणल्या लग्न ठरलं वाटतं. माझी काय बी अपेक्षा नाही बघा, फक्त पोरगी आणि नारळ द्या, आणि बाकी तुमची मर्जी. मग गाडी द्या, बंगला द्या, काय हुंडा द्यायचा असेल द्या, 5-50 लाख रुपये. 5-50 लाख रुपये द्यायला तो थवळ बघितला का आरशात? तुझ्यासारख्या 50 पोरांची लाईन लागल माझ्या माग, फुकाट मध्ये. अगं त्यांनी मस्करी केली, जरा समजून घे की. आईला लग्न मोडते वाटतं आता. अहो मी मस्करी केली, मी तर अगोदरच म्हटलो मला फक्त पोरगी आणि नारळ द्या म्हणून. तुम्ही एवढं सगळं बोलताय, मी एक प्रश्न विचारू का? एक प्रश्न मुलीला. हा विचार. मला एक सांग, तू बोलायला एवढी वाहतेस, तुझं कुठं लपड बिपड आहे का? केली काशी या बाच्याने केली काशी. लपड म्हणजे काय असतं बरं? म्हणजे तुला कोण बॉयफ्रेंड आहे का? बॉयफ्रेंड? गोट्या, अरे तिला सगळं कळतंय, ती बोळ्याने दूध पिते. ही 2 दळ भद्री नक्कीच माझं आज लग्न मोडून ठेवणार. शोभाचा असा आणि त्याचा दोस्त पिस्तुल्या, तो बी 1 नंबरचा नास का? आता या असला प्रश्न विचारायची काय गरज होती का? बॉयफ्रेंड का आहेत की 5-6 आहेत. लपडे बस पोरगी करण्यापेक्षा मी माझ्या मामाला आयुष्यभर कोरा ठेवीन.